बघा किती भारी चर्च आहे. आणि आता आपली सायकल बघा इथं लावलेली आहे, दोघे सायकल लावलेले आहेत. आता येता येताना चर्च बघितला, एकच नंबर चर्च बघा कसे बसले. पुन्हा एकदा माझा अमेझिंग ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे गोवा राईडला. आणि तुम्ही बघू शकतात आपण सायकल घेतलेली आहे, सायकल लावलेली आहे. आपला हॉटेल आहे यो, त्याच्या बाहेर लावलेली आहे. पावसाने पण निवडली झालेली आता. काल लय पाऊस पडत होता आणि मडगाव स्टेशनला उतरलेलो आणि आता आलो आहे. तुम्हाला हॉटेल पण दाखवतो, थांबा 2 मिनटं. ते दादन ते झोपलेले. किती भारी व्ह्यू दिसतं सकाळी सकाळी, एकदम ऊन आले कडक. काल रात्री एवढा कडक पाऊस पडत होता ना, पुन्हा भिजलेलो. मग पटकन जवळचं हॉटेल केलं आणि आलो. आता इथे हॉटेल चांगल्यावर का बघा, एकदम भारी. भावांना आता उठलेत, तुम्ही बघू शकता. साहेल भाऊ तिकडे आता आंघोळ करून आलेलं आहे आणि अजून नाहीच नाही झाली आंघोळ. बॅग पुन्हा भरतो आता नीट, ग्लव्ज ब्लिव्ज घालतो, चार्जिंग करतो आहे सगळे. आता तुम्ही बघू शकतात अशी बेड आहे तिकडं आणि AC बघा, हे 2 AC आहे तिकडं आणि हे बेड आहेत. आता इकडचा जवळचा काहीच. आता फायनली बॅगला लावलेली सायकलला. तुम्ही सायकल बघू शकता. त्या हॉटेलला आपला त्याची गाडी रेंटवरती 450 रुपये बोलतात. ते बघा गॉगल कसा लावला आहे बघा वाईने. बघा अशा गाड्या आहेत, कंडिशनमध्ये गाड्या आहेत एकदम भारी. रेंटने भाऊला घ्यायची. आम्ही दोघं सायकलवरती, आमच्या सायकल इकडे आहेत, भाऊ आता घेते. 450 बोलतो आहे, आता कमी जास्त करू. बाकी तुम्ही पाऊस पडला आहे, आता ऊन पण बघा कसं आहे. रात्री खूप पाऊस पडत होता, रात्री एकदम चिकार पाऊस पडत होता. ACच्या ह्याच्यामध्ये समजलंच नाही कधी झोप लागली. बघा आता आला आहे डोसा भावांनो, आणि यांनी आमलेट पाव मागवलेत दोघांनी पण. आणि मी आता डोसा, गरिबासारखा डोसा लागते. आता आपण साऊथ गोव्याला चाललोय आणि आपली सायकल बघा, यो रस्ता लागलेला आहे, एकदम उतार लागलेला आहे आता, एकदम भारी. हे बघा रस्ता, इकडचे बिल्डिंग बघा ना, एकदम पॉश एरिया आहे असं वाटतं, एकदम पॉश आहे. मुंबईवानी शांतता आहे इकडं. मुंबई एका साईडला आहे आणि गोवा एका साईडला असं आहे. मुंबईला रात्री चालवली सायकल, आज गोव्याला चालवते बघा भावांना. आणि तुम्ही सबस्क्राईब पण नाही करू शकत, काय करू शकतात ना, करा. मस्त गार हवा सुटली आहे बघा. बघा इकडचे घर, इकडचे बिल्डिंग एकदम भारी व्ह्यू दिसतो. व्ह्यू बघा भावांनो, दोघी बाजूने झाडं आणि मधून रस्ता. आई शपथ, असं वाटतं इथं कुठेतरी राहून जावं गाडी घेऊन, एवढं भारी वाटतंय. ते लेडी ड्रायव्हर बघा, या साईडचं सिग्नल दिलं आणि त्या साईडला चालली. सल्यूट द्यायला त्यांना मी. कट सोपं नाही सायकलवरती फिरणं भावनो, वाटतं बघतं काय सायकल आहे, फिरतोय बघा. बंगला किती खुशनशीब असेल ना तिथं, एवढा भारी बंगला आहे इकडं. तर मेहनत, आपण पण मेहनत करू. शपथ येऊ बघा फोन. होऊ शकतात भावांनो, बायपासचा थ्रू गेलो आता पणचेला. तिथेच क्रॉस केला आहे, गाड्यांचा आवाज बघू शकता भावना. आणि बघा व्ह्यू, हो ए मोरी सोन्याची साहेब भाऊ थांबले. आता त्याला विचार, सायकल लावल्यात ब्रिज ह्याच्या हायवेच्या बाजूला आणि दुकानात आले बघा. पाण्याच्या बाटल्या घेतल्यात. पाणी देतोय आम्ही, रस्त्यावर पाणीच भेटलं नाही, भेटतच नाही पाणी. आता इथे भेटलंय, एकदम चिल्ड पाणी भेटलंय. इथे घेऊ आणि ते जाऊ. सोबत पण एक बॉटल घेतलेली, एक बॉटल सोबत पण घेतली. बघू शकतो सायकल एवढी जोरात नको चालवतं बरं, कधी काम येतं पाठीमागे. हे बघा बघा, वर्णी मोजुदा पणजी. तर आता आपण डायरेक्ट भेटू पणजीला, पंजिमला.
तर बस पणजीमला गाईच तुम्ही बघू शकता चढ बघा कसा लागला चढ हे बघा आणि घाम बघा केवढा आला हे बघा सायकल लावली घाम बघा एवढा आलाय बघा हे बघा चढ बघा आईच्या गावात इकडे थांबलोय तर भावांना आता चढ चढतोय बघा मस्त की चढ लागलेले आता चढ ते बघा रस्ता आहे पुन्हा चढ लागलेलं आहे साईल भाऊ तिकडे पुढे आणि आता चढतोय हवा टाईट झाली फार हवा चढ लागलाय घाम निघलाय चढ लागलाय आणि घाम निघलाय हो न बघा या हॉटेलमधनं पाणी भरले न्यू सिटी फॅमिलीमधनं आणि यो मुंबई गोवा हायवे पूर्ण आता हे लागलेलं सिग्नल लागलेलं आता थोडं पुढे जाऊ मस्तपैकी पाणी पण भेटलंय गार भेटलं पाणी बघा आईच तुम्ही हायवे बघा एवढा भारी रस्ता लागलाय ना असं वाटतं की या रस्त्यावरतीच कुठेतरी बाजूला घर बांधून राहावं हे बघा एवढा भारी रस्ता लागलेला आहे पॅन्डल मारायची गरज नाही विचार करा हे बघा पॅन्डल पण मारत नाही स्वतःहून सायकल आपली चालली मस्त हवा गार हवा आणि हे झाडं आणि पुढे असा समुद्र दिसतोय एकच नंबर दिसतोय वामने एक नंबर नाद डायरेक्ट नाद सायकल घेऊन आलो होते असं वाटतं नाद केलंय नाही तर बसने बिसने हट काय दिसलं असतं का नाद करायचा डायरेक्ट शपथ आपली सायकल घेऊन आता आले मुंबई गोवा हायवेला तुम्ही बघू शकतात मुंबई गोवा हायवे कसा आहे पावसाळी ढगबिगं आलेले आहेत वरती खाली समुद्र आहे इथून यो ब्रिज व्हायरल ब्रिज आहे बरं का त्यांनी यो ब्रिज बघितलं असेल ना त्यांनी कमेंट नक्की करा त्यांनी नाही बघितला तरी सुद्धा कमेंट करा असं काय प्रॉब्लेम नाही भावनो आणि एवढं भारी अशी हवा सुटली ना असं वाटतं इकडेच थांबू झाला आपले गोवा फिरून झाला नाही असं नाही आपण जाऊ पुढे थोडं पण मग व्ह्यू बघा ना एवढं भारी दिसतं असं वाटतं जाऊच नाही कुठे इथंच थोडा वेळ थांबावं बसू इथंच एक रात्र काढू असं वाटतंय बघा आई शपथच नाद आहे डायरेक्ट नाद बघा साहेब भाऊ आपल्या इथे बघा तो पक्षी बघा कसा उडते वरती इगल आहे आणि तिकडे शिप आहे बघा ती दिसते का ती शिप बाकी पण समुद्र हे बघा वाव तुए हवा का झूठा सयाद हो भावन्न रस्ता बघा व्हायरल बीच एक नंबर भावन्न थांब ना दे डायरेक्ट हे बघा सायकल जायचा एकच ब्रिज किती आहे आई शपथ नाद आहे डायरेक्ट ब्रिज नाद हे बघा यो ब्रिज आता मी रील मध्ये बघितलं रील मध्ये हे बघ तुम्ही पण बघितलं असेल ना रील मध्ये ते असं फोर व्हीलर मधनं काढतात आणि आपण सायकलने काढतोय सायकल अपने इधर भी मिसिंग लिंक तैयार हुआ सेम वैसा ही है एक नंबर आहे ही रील आहे ना भावना मी ना फोर व्हीलर वरती असं म्हणजे लोक जातात ना तेव्हा बघितली चालवताना आणि आता या ब्रिज वरती आले बघा त्याच ब्रिज वरती ते बघा एक नंबर ब्रिज एक नंबर आपण यो ब्रिज पण सोडलेला आहे व्हायरल ब्रिज माझ्या मनातच भरला बाहेर का भाई यो ब्रिज मनातच भरला डायरेक्ट आणि आता आपल्याला 10-15 किलोमीटर आहे पणजी मग तिकडून आपण बीचला जाऊ एवढी भारी मजा येते ना भाऊ खरं सांगतो गोव्याला एक नंबर मजा येते चला ब्रिज सोडायची इच्छा नाही होते पण आता सोडावं लागते कारण की पुढे अजून भारी भारी सबस्क्राईब करा भाऊ ना सबस्क्राईब आता जरा पाणी संपलेलं आहे आणि ताण पण लागली आता बघू कुठे भेटतं पाणी
पाणी संपलंय बॉटलीमधलं. पण तुम्ही व्ह्यू बघा. आता कुठे चाललोय रे आपण? पणजीला ना? पणजी हा पणजीला चाललोय. मरियम बीच आहे कुठला तरी, तिकडे चाललोय. झाडं झोपं लय सही सही वातावरण, सही वातावरण. काय आलं? आई शपथ आला चढ. जाऊ दे चला. इस चढ को भी चढा के दिखाऊंगा. रस्ता बघा, दोघी साईडून पाणी आहे हे बघा, आणि मधून रस्ता. द रोड ऑफ हेवन. हे बघा, हे बघा, आणि हे बघा. लय भारी वाटतंय. लय भारी वाटतंय. हे बघा. फायनली आता आपण आलेलो आहे मिरामार बीच. तुम्ही बघू शकतात. आणि मिरामार बीच एकदम फायनली आलो आता बघा जवळ. आहे बघा, हे बघा लाटा येईन थांबा. हे बघा, आई शपथच तुम्हाला काय सांगू भाऊंनो. आली 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 आली. नाही बघा, म्हणून हाफ सीझन मध्ये यायचं, फुल एन्जॉय करता येतं. ए बाबू आला 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 आला. ए बाबू लाटा आहे बघा. आई शपथ आली 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 आली. ए बाबा तिकडे तिकडे चल, तिकडे चल. लाटा आल्यावरती वर येते डायरेक्ट लाटा. आई शपथ. सायकल पशी बघितलं, एवढा भारी बीच होता. अजून असे खूप बीच करायचे आहेत, म्हणजे खूप 2-3 तरी करू आहे ना रे. 2-3 मेन करायचं आणि जायचंय, असं ठरलंय. बरोबर ना रे? याने काय लावलंय गॉगल. पावसाचं वातावरण झालंय बघा. पडन 21. पण आता मीरा बीच सोडून आता आपण चाललोय परफेक्ट पणजीला. आणि तुम्ही बघू शकता सायकलिंग, पुढे सायकल आहे सायगावची. आणि थोडं पावसाचं पण वातावरण झालंय. 4 वाजत आले. आता चला आता प्रॉपर पणजीला जाऊ. जर का आपण 6 वाजेपर्यंत. पण रस्ता बघा, हे बघा आजूबाजूला किती भारी रस्ता आहे. हिला पैसे जातात पण मग वसूल पण होतात भाऊनी. म्हणून बोलतो असं फिरा जरा, समजन. माणसं समजतात, पैशांची व्हॅल्यू, पाण्याची व्हॅल्यू, जेवणाची व्हॅल्यू, सगळ्यांची व्हॅल्यू समजते आपल्याला. या घरी बसून आयतं विकलं ना, मग नाही समजत आपल्याला एवढी व्हॅल्यू. म्हणून फिरा, असं माझं मत आहे. भावांनो एवढा भारी ना क्रूज दिसली भावांनो. क्रूज आहे बघा, हे बघा क्रूज. आई शपथ. थांबा 2 मिनिटं, जवळून दाखवतो. थांबा 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 थांबा. भावांनो माझ्या पुढे 2 क्रूज आहे बघा. ही एक आहे, ही एक आहे, तिकडे एक. आई शपथच. आतून कसे खतरनाक असते ना भावांनो. हे बघा, बघा पाणी विणी एवढं भारी. क्रूज बघा तुम्ही. काय बिग डॅडी क्रूज. क्रूज काय काय लांब लांबचे समजत नाही. लय भारी दिसतं. कसे आहे रे क्रूज? मला पहिले ते वाटलं की बिल्डिंग आहे का काय. नंतर बघतो आई शपथ पाण्याच्या मध्ये म्हणजे क्रूज आहे. म्हणजे कशी नाही ना, जाता नाही येत ना त्याच्यामध्ये. पण मग हा का, ते नाही हालत, ते नाही हालत. चला पुढे जाऊ. चला क्रूज कसिनो बघा किती भारी
चर्च आहे. आणि आता आपली सायकल बघा इथं लावलेली आहे. दोघे सायकल लावलेले आहेत. आता येता येताना यो चर्च बघितला, एकच नंबर चर्च आहे बघा कसे बसले. आता थोडं हे आता 5ला बरोबर पोचलो आता आम्ही. आता मी पण बसतो थोडा, मी खातो. किती जोरात आहे. हे बघा आता यो ब्रिज बघा किती भारी दिसतोय. थोडं सायकल लावलेली आहे. आणि आता आपण निघालो कॅन्डला ब्रिजला. हे बघा व्ह्यू बघा किती भारी दिसतंय बघा. ब्रिज किती भारी दिसतात, आई शपथच. रोड बघू शकता एवढा भारी लागलेला आहे बघा. हे बघा वरतून हे एकदम भारी वाटतंय. आणि आता आपण पणजीवरून डायरेक्ट नॉर्थला चाललोय. यो ब्रिज क्रॉस केलं होती आणि थोडं चाललं होती नॉर्थ गोवा लागणार आहे. तुम्ही बघू शकता ब्रिज. आणि आता आपल्याला 15 किलोमीटर सायकल चालवायची अजून. चला हे बघा झेंडा किती भारी दिसतोय आपला. आणि ते गोवाचं मार्केट आहे पूर्ण. आता पूर्ण मेन मार्केटमध्ये आपण आता. कुठला बीच आहे आता? हा कलंग ऋतूला चाललोय. बघा किती भारी लाटा एकदम. पाणी बघ किती नितळ स्वच्छ आहे. हे बघा आई शपथच पाहून. हे बघा व्ह्यू बघा तुम्ही. हे बघा हे बघा आईच्या गावात गर्दी बघा. हे बघा गर्दी बघा. पाणी एकदम गार गार पाणी. त्या बीच पेक्षा भारी आहे ना? त्या बीच पेक्षा टिप्पटीने भारी आहे, टिप्पटीने. रात्री सकाळी इथेच येऊ आम्ही. हा हे बघा एक नंबर. पण एक नंबर वाटतं आहे ना खरं सांग. लाटा बिटा आई शपथ. पाणी बिणी लय मोठा बीच आहे बरं का. हे बघा इथपर्यंत बीच आहे पुन्हा. पाणी बघा. भावांनो बघा एवढं भारी आहे ना आई शपथच. भावांनो आता ह्यो दुसरा बीच आहे आपला आहे ना? दुसरा तिसरा असता. तिसरा असता. आमच्या पार्टनर मुळे हा दुसराच राहिला. त्याला काय तो बस मी येतोय. आम्ही येतो सायकलने. आम्ही सायकलीने येतोय. पावन आता सीन काय झालं तुम्हाला सांगतो बरं काय. हे इथं आम्ही उभं होतो आणि गचकरी पाणी आलो. हे बघा कोणी पॅन्ट वल्ली झाली. हे बघा. आणि आता आम्हाला त्याच पॅन्टवर झोपायचं आहे. आलं हे बघा. पाणी स्वच्छ आहे, पाणी मस्त आहे. व्ह्यू पण बघा. सनसेट झाला इकडं. गर्दी पण आहे. गर्दी बघा. या एक नंबर मजा येईन भावांना. तुम्ही बाबा आले तर काय लागलं तर मला कमेंट पण करा. तुम्हाला यायचं असेल आणि काय लागलं ते बघा. ते बघा हे बघा हे बघ हे बघ हे बघ. डायरेक्ट एकदाच मोठी लाट येते डायरेक्ट पॅन्ट बिल्ड वरली. असं बघा. तर काय इथं आता नाईट पार्टी होते बघा तुम्ही किती भारी. हे बघा किती गर्दी बघा. गर्दी
काहीच मस्तपैकी नाचून आता निघालोय आपलं आता सायकली लावले तिथं कलंगूट बीच बघा भाऊचे रूम आहे हे बघा इकडं वरती रूम आहे तुम्हाला आतमध्ये दाखवतो त्याला हे असा रूम आहे भावांनो हे बघा टी व्ही पाय धुवून घेतो थांबा शकतात भावांनो या ठिकाणी आलेलं राहिलंय बघा ही आपली रूम आहे पहिली तर आता उद्या नाही तर आज संध्याकाळी 12-1 वाजता जाऊ आठवी बागा बीचला फिरायला तर तुम्हाला हे ब्लॉग आवडला असेल आणि पुढचे ब्लॉग बघायला मला सबस्क्राईब करून घ्या असेच भारी भारी ब्लॉग येणार आहेत चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय